धन्यवाद। आज या सर्वदर्शी ह्या घडलेल्या देवी माऊलीच्या आशीर्वादाने मनस्पर्शाने पवित्र झालेले असे सुनी गावामधील आमदेव नाका या ठिकाणी नवदुर्गा कलाक्रीडा मंडळ श्री आमदेव नाका या मंडळानं नवरात्रीच्या निमित्तानं आजचा हा 6वा दिवस आणि या निमित्तानं नवदुर्गेच्या चरणी आम्हाला दोन्ही बोवांना या ठिकाणी भजन सेवा सादर करण्याची सोय झाली। त्याबद्दल प्रथमतः या मंडळाचे अध्यक्ष तात्या वेंगुर्लेकर या डबल बाईकसाठी सौजन्य म्हणून तसेच त्यांचे सर्व सहकारी सौजन्य म्हणून शिवदुर्गा या फॅक्टरीचे मालक श्री दिगंबर भोसले सराटा आणि आमचे परम मित्र तर माझा देव आमचे परम मित्र सिद्धेश कुडो आणि त्यांचे मित्र मंडळ यांनी या ठिकाणी ही डबलबाजी करण्याची सुवर्ण संधी दिली। त्याबद्दल प्रथमतः त्यांच्या सर्व मित्र मंडळाचे निखिल कुडो, सज्जन देवगी, गिरीश हाटिये, जगन्नाथ शेखर, रोशन कुडो, सरफराज खान, संचित दिनेश कुडो, निरंतर दिनेश कुडो, मदन झाटिये, सर्व त्यांचे सहकारी तसेच अनिल धुरी, उर्फ भट्टी, आनंद परब, हरेश पिळसकर, देवीदास कुडो, अजय सावंत, तुषार सावंत, परशुराम बोरसकर, देवीदास शिवलेकर हे सर्वांनी या डबलबाजीसाठी आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केल्याबद्दल सर्व मंडळाचे पदाधिकारी हितचिंतक सर्वांचे लाखाचा आभार मानतो। आज या डबलबाजीसाठी आम्हाला जोडीमध्ये वर लावले आहेत ते बघा बरोबर सुंदर। प्रथमतः आमची दोघांची या ठिकाणी डबलबाजी पहिल्यांदाच डबलबाजी पण मोर्चाद्वारे युट्यूबच्या माध्यमातून बघितलंय जबरदस्त बोल नंबर भामन आणि माझ्या जोडीला लागल्याबद्दल मी त्यांचे लाखाचा आभार मानतो। या डबलबाजीसाठी मी स्वतः उभा संजय कृष्णा गवडे राहणार सलवडे ओंकार प्रसादी भजनमंडळ सलवडे तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग। आज मला नेहमीच मला भगवानाची साथ करणारे माझे परम मित्र या वंदा दशक वर्षीची शान सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नामांकित होवांना डबलबाजीमध्ये भगवानाची साथ करणारे प्रतीकची वाळके तबल्याची साथ करणारे या इन्स्टिट्यूट गावच्या दशक वर्षीची कास गावातील कुमार कुणाल आळवे तसेच अपवादातील सुरेश सावंत सुरेश सलवाकर संगीतवादक माझे उत्कृष्ट संगीतवादक आदिनाथ सावंत तसे माझे सर्व पुरुष मंडळी आज मला जोडीला लाभलेले बुवा मोठं वारं राहणार आणि त्यांना वापर करता येईल त्यांना पक्वास साथ करता येते प्रणव कारण की मला पूर्णवरती नावांना वेगळी होती त्यामुळे आज बदललं आणि त्यांना तबला साथ करता येते ओंकार वालवलकर आणि त्यांची कोरस मंडळी यांच्या सर्वांची माझ्या मंडळाच्या वतीने लागला आभार मानतो। तमाम जमलेल्या भजन रसिकांना नवरात्रीच्या लागला शुभेच्छा देतो। आज खरोखर व सांगायची गोष्ट म्हणजे बघा या नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी माझं या ठिकाणी सिंगल बारीचं भजन ठरलेलं होतं पण परमेश्वराच्या मनात वेगळं होतं बघा आणि या ठिकाणी माझी डबलबारी ठरली हे माझं मी म्हणून बाकी माझ्या ओंकार प्रसादी भजन मंडळाच्या वतीनं पुन्हा एकदा या नवदुर्गा मित्र मंडळाचे लाखाचा आभार मानतो। आणि या जगताचं आराध्य दैवत गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्राचं नवत जगताचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून धर्मवीर संभाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून मला जन्म देणाऱ्या माझ्या मातृत्व देवतेच्या चरणी नतमस्तक होऊन माझी गावची देवता श्रीदेवी सासरे भगवतीच्या चरणी
धन्यवाद. खरोखरच आम्ही जरी दशकृषीतले असलो तरी खरोखर ही जी बारी आहे आरटीओ वरची बारी मिळणं म्हणजे ते बुवांच्या नशिबात खरोखर सांगतो. कारण ही बारी आगळं वेगळं स्वरूप आम्ही बघितलं इकडे. आम्ही नवोदी बाकी बुवांच्या आम्ही येऊन या ठिकाणी बारी बघितल्या. आमच्या पण मनात यायचा आपण पण कधीतरी या स्टेजवरती बारी करू आणि ती सुवर्ण संधी आज लाभली. खरोखरच ज्यासाठी आपण मागाशी बुवा पण बोलले बरोबर आहे. ज्यासाठी आपण प्रथमतः आलो ते प्रथमतः म्हणजे भजन. त्या देवीच्या चरणी प्रथमतः आपण भजन रूपी सेवा सादर करूया. ह्या येऊन दे जरा लेट येऊन दे आता बुवा म्हणतील वेगळा काहीतरी मग म्हणजे. तर भजन म्हटल्यानंतर बघा भगवंताचं नामस्मरण भजावा जपावा आणि नमावा. परमेश्वराचं नामस्मरण प्रथमतः बघा. भजन म्हटलं तर व्याख्या भजन 3 अक्षर शब्द आहे पण व्याख्या बघितलं तर भरपूर मोठी. भजन रसिकासमोर नतमस्तक होणं म्हणजे भजन आहे बघा. आणि हाय तर कलियुग आहे बुवा. या कलियुगाच्या भवसागरात आपल्याला तरताना परमेश्वराचं नामस्मरण महत्वाचं म्हणून सुरुवात आधी नामस्मरणापासून करूया. त्यानंतर बुवांबरोबर 100% बारी चांगली होणार. त्या पटीचे बुवा असत कैसून दिले माहितात ना 500 किलोमीटर वरसून इलेले असत आणि येताना परफेक्ट सगळा घेऊन इलेले होते. त्याच्यामुळे बारी 100% चांगली होणार. वाद नाही का बुवा. या मंडळातील चुकून जरी कोणाचं नाव राहिलं असेल तर 100% मी दिलगिरी व्यक्त करेन. आणि या कार्यक्रमासाठी बघा जवळजवळ 9 ते 10 दिवस जी साऊंड सिस्टीम लाभली आहे ते आमचे भावजी संतोष परब यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. कारण मगाशी बुवा पण बोलते बघा. कारण हे जे नाडी असत ना हे साऊंड सिस्टीम नाही तर काय मजा नाही. तुम्ही कोण पण राहायच्यात नाही काय म्हणते बोमाटता बुवा नाही बुवा. म्हणजे ही परिस्थिती आहे. कारण साऊंड नाही तर काय मजा नाही. रात्री पण बुवा आमचा कार्यक्रम गांधी चौकामध्ये होता. सुंदर साऊंड सिस्टीम आणि साऊंड सिस्टीमच्या 3:30 वाजेपर्यंत आपली डबल बारी झाली. तुम्ही थांबताल्या तेवढी 100% बारी चांगली होती. आणि इकडचा पब्लिक ह्या नाथखुळा बघा. नाथखुळा तुमच्या भाषेत गणपती खुळा बरोबर ना. 100% बारी मनोरंजन बारी करूया. काय बुवा घाबरा नका तशा. जरी आम्ही गाववाले असलो तरी तुम्ही काय घाबरा नका. कुडा सावंतवाडी तुम्ही इल्या धैसरसून आणि इल्या दिनसुले धैसर तुम्ही सांगितलं ना धैसरसून इल्या हैसर बुवांची ती खासियत आहे बोलण्याची पद्धत. कारण बघा गुरुवर यांचं नाव घेतल्यात क्षणी एक भजनाचा आवर्जून नाव घेतलं जातं बघा. संगीत भजन रत्न विनोदजी चव्हाण बुवा यांची पण इकडे बारी झाली. बुवा तुम्ही भाग्यवान बघा. ज्या गुरूंची ज्या स्थानावर बारी झाली त्या ठिकाणी त्यांच्याच चेल्याक इकडे या ठिकाणी बोलवलं जातं म्हणजे तुमचं भाग्य बघा बरोबर ना. म्हणजे त्या खरोखरच म्हणून संगीत रत्न भजन रत्न म्हटल्यानंतर विनोदजी चव्हाण बुवा आणि त्यांचं भजन ऐकण्याची पद्धत सुंदर. भजन पण सुंदर बुवा तुम्ही केला. त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न करतो. जर आम्ही नौके तुम्ही जरा जास्त म्हणण्याचे
हो बघा, भजन आपलं आहे 100% रामकृष्ण हरी या मंत्रावर चाललंय, बरोबर ना? रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार ह्या तीन या मंत्रावरती आपला हे भजन चाललंय बघा. आणि राम शब्द बघा बुवा, राम शब्द आपल्याला हा सोपा आहे, लिहिताना सोपा आहे, वाचताना सोपा आहे आणि उच्चारताना पण सोपा आहे. पण कृष्ण शब्द बघा, कृष्ण शब्द हा जोडाक्षर शब्द आहे बघा बुवा. लिहिताना पण तेवढाच कठीण, वाचताना पण तेवढाच कठीण आणि उच्चारताना पण तेवढाच कठीण बघा. आणि या रामकृष्ण हरी या मंत्रावरती आपलं भजन चाललंय कलियुगामध्ये बघा. गरज आहे बघा, या नामस्मरणाची 100% गरज आहे बघा. आता मगाशी बुवा बोलले बघा, नवदुर्गा व 9 दिवस खरोखरच एकदा जोरदार या मंडळासाठी आपण टाळ्या सर्वांनी मिळून वाजवूया. कारण 9 दिवस कार्यक्रम राबवणं म्हणजे साधी गोष्ट नाही. भाऊजी जरा लेवल ठेवा, साधी गोष्ट नाही बघा. जाऊ एकजूट कुठची गोष्ट बघा, घर म्हणा, मंडळ म्हणा की तुम्ही गाव म्हणा, कुठची पण पुढच्या पातळीवरती एकजूट नाही तर आपण काहीच करू शकत नाही. ज्यावेळी काय म्हणतात तशी घराचं काय म्हणतात तसं आपलं म्हणजे वाचव नाही मुळच जर म्हणजे पावल घड असल्यानंतर 100% इमारत ही मजबूतच होतली. आणि तशी तात्या विंगोरकरसाठी यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणि अध्यक्ष महत्वाचा विषय आहे बघा, लक्षात घ्या. आणि अध्यक्ष चांगलं असलो मंडळ 100% चांगला चालणार. कारण अध्यक्ष असो होय शांत स्वभावाचं होय. कारण काय माहितीये, 10 प्रकारचे 10 जण मंडळात असते, प्रत्येकाचा शांतपणे ऐकून घेऊ काय त्यावेळी त्या मंडळ होताना म्हणजे घरातलं वातावरण म्हणा किंवा मंडळाचं पण असं. मग हे बघा, ह्या आपल्या कलियुगामध्ये भवसागरात करताना परमेश्वराचं नामस्मरण 100% गरजेचं आहे. मग ते भजन असो, कीर्तन असो किंवा आता दशावतार पण बुवा सध्या बघा सुंदर म्हणजे आता त्यांचे पण कॅलेंडर फुलं दशावतारांची. बुवांचं तर आमचे कॅलेंडर फुलं आता सांगले नाही, आता हैसर लिहिलंय, उद्या हैसर, उद्या परवा म्हणजे असा कॅलेंडर फुल रावायचा बुवा 100%. कारण ज्यांचा चांगला असं त्यांचा चांगला लोक म्हणणारे असतात. तर हे कलियुग बघा, या कलियुगामध्ये वास्तविकता काय आहे ती बघा. मोर नाचताना रडतोय बुवा, मोर नाचताना रडतोय, कमाला बघा. म्हणजे वास्तविकता असं कलियुगात काय प्रकार घडतात बघा. मोर नाचताना रडतोय, हौस मारताना गातोय. आपण रडतो, हौस मारताना गातोय. आणि जिवंत माणूस हा पाण्यामध्ये बुडतोय, जिवंत माणूस. आणि मेलेला माणूस हा पाण्यावरती तरंगतोय बघा. म्हणजे काय वास्तविकता ही कलियुग. आणि या कलियुगात आपल्याला करायचं असेल तर परमेश्वराची सांग म्हणजे काय भजनाची म्हणा घ्यायची सांगड वाजून आपल्याला चालायचंय. कारण आपण जाताना बघा, येताना तर आपण काय जाणलं नाही, 84 लक्ष योनीचा फेरा मारून मनुष्य प्राण्याचा जन्म आपल्याला मिळाला आहे. आणि त्याचा आपण सार्थ करून जायचंय बघा. शेजाऱ्याचा वाईट बघून आयुष्यात कधी आपण बरं होत नाही, बरोबर नाही. आज आपण शेजारी बसलो, विरोधात बसलो असो, पण असा नाही. वारंगुवांचा वाईट बघा सगळ्यात बघूचा नाही, 100% काहीतरी शोधतले नाही कशात. आपला ते मनोरंजन करून म्हणजे वाईट शोधतले म्हणजे सांगूचं पॉईंट सांगितलं म्हणजे थोडक्यात भरपूर सांगण्यात 100% प्रथमतः भगवंताचं नामस्मरण करूया, तदनंतर 100% आपण रूपकाच्या माध्यमातून गजराच्या माध्यमातून 100% मनोरंजन करू. कारण बुवा पण काय जास्त बोलत नाही, उगाच कसा पाहुणे गेलेले असतात, पाहुण्याचं मान सन्मान करणं हे आपला काम आहे. आणि मी शेजारच्या गावातलो असे एवढ्या लांबून येले 500 किलोमीटर येले, उगाच नाही का पहिला तर मी काहीतरी बोलत तर चुकीचा आला म्हणजे मी याचा तयार करतो तसं नको. बुवांपासून आपण सुरुवात करूया. सुंदर बुवांनी या ठिकाणी 12 मात्रामध्ये सादरीकरण केले. बुवा आळतालामध्ये गेले. आम्ही जरा म्हणजे बुवा विनोद चौड म्हटल्यानंतर रोटेशन ही विनोद चौड बुवांची ऐकायची. हरेकर 16 मात्र
मंगलराई जय जगदम्बे
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.